साधारण 100 वर्षापूर्वी लोकमान्य टिळकांनी सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का असा प्रश्न केला होता. आज तीच वेळ आपल्यावर येऊन ठेपलेली आहे. आपल्यालाही विचारावं लागतंय, सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का. अहो, एवढा देशस्थ पातळीवरचा नीट सारखा पेपर फुटून अनेक विद्यार्थी आत्महत्या करू शकतात, तर हे राज्य पातळीवरच्या TET सारख्या, आरोग्य विभागासारख्या पेपरांचं काय घेऊन बसलात तुम्ही. विद्यार्थ्यांनी एवढे महिनोन महिने तयारी करायची, मेंटल, फिजिकल, फायनान्शियल हॅरॅसमेंट सोसायची, आणि ऐनवेळी तुम्ही अगदी आदल्या दिवशी किंवा त्याच दिवशी काय सांगतात, पेपर लीक झाला, पेपर फुटला, एवढी सोपी बातमी देऊन मोकळे होतात आणि हात वरती करून देतात. बरं, तुम्हाला प्रश्न विचारले, तुमच्या विरोधात बोललं तर तुम्ही त्याला देशद्रोही ठरवून देतात. हा कुठला अजब कारभार आहे. पण स्वतःमध्ये मात्र आम्ही बदल करणार नाहीत. जनतेच्या पैशांवर मजा मारू, विदेशवाऱ्या करू, महागडे कपडे वापरू, विमानाचे ताफे घेऊन फिरू, पण जनतेला मात्र हाल सोसायला लावू. प्रत्येक गोष्टीत भ्रष्टाचार आहे, प्रत्येक. अहो, तुमचे नेते मंडळी फुटतायत. इथे पेपरचं काय घेऊन बसले, ते तर असंख्य फुटतच राहतील, फुटत आलेले आहे. आणि कितीतरी विद्यार्थ्यांनी आपलं जीवन संपवलंय, टोकाची भूमिका घेतली. का? कारण की हा नाहक त्रास ते सहन करतात, महिनोन महिने स्ट्रेसफुल लाईफ जगतात, आणि तुम्ही एका दिवसात पेपर फोडून मोकळे होतात आणि त्याचं दायित्व देखील स्वीकारत नाही, राजीनामा देखील देत नाही. फक्त खुर्ची गरम करून आम्हाला आमचं पद टिकवायचंय, बाकी कोणी कुठेही गेलं तरी चालेल. केंद्रावर सकाळपासून आम्ही राहतो, 3-3 दिवसापासून मेहनत करतोय. ज्यांना पेपर आहे, आता मी तिघही परीक्षा पास आहे, ठीक आहे, पण ज्यांचे पेपर आहे ते तयारी तर करतात, ते शाळेत पण येत आहे, नोकरी पण करायची. यांची सगळ्यांची पिळवणूक वरती असं असून की म्हणजे नेते मंडळी अशिक्षित असले चालतील, तुमचे शिक्षण मंत्री अशिक्षित असला चालेल, पण 50-50 वर्षाच्या शिक्षकांनी TET देणं बंधनकारक आहे. म्हणजे त्यांचं अर्ध आयुष्य सर्व्हिसमध्ये गेलं, त्यांनी पण आता परीक्षा द्यावी आणि त्यांनी स्वतःला प्रूफ करावं. पण मग तुम्ही कधी प्रूफ करणार आहे स्वतःला? तुम्ही कधी खराब झालेली, कीड लागलेली शिक्षण व्यवस्था सुधारणार आहे? एवढे पैसे गोळा करतात, हजार रुपये कुठे टाकतात ते? करोडो रुपये फंड गोळा होतो. किती तुम्ही जनतेचा पैसा बर्बाद करताय आणि जनतेला त्याच्यामध्ये काहीच मिळत नाही त्याच्यामधून आउटकम. तर माझं सरकारला खरंच विचारणं, खरंच डोकं ठिकाणावर आहे का? कुठे नेऊन ठेवलाय आमचा महाराष्ट्र तुम्ही? सारखे पेपर लीक होतात, सारख्या नवीन दिवशी नवीन काहीतरी मोठं कांड होतंय, पण या सगळे मूग गिळून बसलेत. कोणीही यंत्रणेविरुद्ध बोलायला तयार नाहीये, कोणीही विद्यार्थ्यांच्या बाजूने हिताने बोलायला तयार नाहीये, कोणीही शिक्षकांच्या बाजूने बोलायला तयार नाही, कोणीही शिक्षण व्यवस्थेवर बोलायला तयार नाहीये.